आलो जळगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर नाफिस पटेलजी, जे मागच्या 10 वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतायत. रेसिडेन्शियलमध्ये त्यांचं काम जास्त चालू आहे. अनेक प्रोजेक्ट्सवर काम चालू आहे, अनेक प्रोजेक्ट्स त्यांच्या येणारे आहेत. तर या सगळ्याबद्दल, त्यांच्या आजवरच्या प्रवासांबद्दल, अनुभवाबद्दल आपण त्यांच्याशी बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर गप्पा मारणार आहोत. सो आपण गप्पांना इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमची थोडी शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती, शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कुणाची होती, ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की मी पण सिव्हिल इंजिनियर बनेन आता? काय सांगा? सर, माझी प्रेरणा म्हणजे माझे वडील स्वतः. कारण की त्यांना 50 वर्ष या फील्डमध्ये झाले क्या बात. आणि मी लहानपणापासून त्यांना बघत येतोय. हम्म. आणि एक इंटरेस्ट असा होता सिव्हिल साठी, कारण की साहेब पप्पांबरोबर जेव्हा साईडवरती यायचो तेव्हा एक प्रॅक्टिकली नॉलेज पप्पांकडून मला भेटला आणि त्या नॉलेजला फॉलो करत मी जेव्हा पुढे आलो, जेव्हा माझी ग्रॅज्युएशन पूर्ण झाली, त्यानंतर एक डिसिजन असा झाला का आपल्या साईटला कंटिन्यू करायचं आणि आपण सिव्हिल इंजिनियर व्हायचं. या मागचा कारण असा होता. आणि दुसरा सर, जेव्हा मी ह्या फील्डला जॉईन केलं तेव्हा मला याची आवड होती. आवड एक असं वाटायचं का सिव्हिल इंजिनिअरिंग फील्ड एकदम हार्डवर्क आहे, असं आहे तसं आहे, दुसरी फील्ड घ्यायची, दुसरं काम करायचं. तर त्याच्यात सर एक हार्डवर्क मला जाणवलं नाही. त्याचं कारण होता का सिव्हिल इंजिनिअरिंग माझा एक मनात बसलेली होती आणि त्याच्यात एक चांगल्यापैकी मला प्रॅक्टिकल नॉलेज आल्याने मला सिव्हिल इंजिनिअरिंग काही जास्त जड गेले नाही. मला एकदम चांगल्यापैकी सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केली. आणि जेव्हा पण साईटवरती जायचो तेव्हा पण मला एक प्रश्न विचारला जायचा पालकांकडून, ओनर जे राहायचे आमचे प्रायव्हेट साईटवरती, तर तुला किती वर्षाचा आहे, अनुभव चांगला आहे, प्रॅक्टिकल नॉलेज चांगला आहे? तर मी एकदम कॉन्फिडंट होतो. मी त्यांना उत्तर द्यायचो की सर माझं वय 50 वर्ष आहे. ते हसायचे माझ्यावरती. तर त्याच्याबद्दल ते विचार, 50 वर्ष, तू तर 30 वर्षात दिसतोय. तर त्याचा मागचा कारण असा होता का मला 30 वर्षाचा अनुभव प्रॅक्टिकली माझ्या वडिलांच्या स्वरूपात मला फुकटात भेटला. ते 30 वर्ष आणि माझे 20 वर्ष जॉईन करून मी 50 वर्षाचा अनुभव घेऊन उतरलो. जेव्हा माझा पहिला दिवस होता तेव्हा मी 50 वर्षाचा अनुभव घेऊन उतरलो, कारण की मला 30 वर्षाचा अनुभव फ्रीमध्ये आला वडिलांकडून. तर त्याच्याबद्दल मला प्रॅक्टिकली और कॉन्फिडन्स हाय होते एकदम. त्याच्याबद्दल मला सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये एकदम माझी म्हणजे जान बसली त्याच्यात. तर मला काही हार्डवर्क वगैरे काही जाणवलं नाही. क्या बात आहे. फार महत्वाचा प्रवास होता हो तुमचा. हो पण मला असं नेहमी वाटतं की जर पहिली पिढी वडील त्या क्षेत्रात असेल तर थोडं दडपण पण असतं काम हो करताना, हो हो की अरे ते वडिलांनी एवढं नाव करून ठेवलं, आता आपल्याला पण जबाबदारी आहे की एवढं बिलकुल चांगलं बिलकुल काम करायचं. ही बरोबर आहे सर. वडिलांनी जे सांभाळलं ना त्याला आम्ही रूप दिला. म्हणजे त्याच्यात वडिलांनी जे काम केलं, हार्डवर्क केलं, त्याच्या हार्डवर्कला आम्हाला जास्त करावं लागलं नाही. लेकिन टेक्निकल जे होतं, टेक्निकल फील्ड जे नवीन नवीन आता सध्या आलं, तर त्याच्यात आम्हाला रुची होती. त्याबद्दल आमचं काम एकदम वाढलं. आणि ते काम वाढल्यामुळे आता सध्या आमच्याकडे लगभग सुपरविजन वगैरे सगळं धरून 10 लोकांचं आमचं ऑफिस स्टॉप आहे. वा. आणि लगभग असं धरून घ्या का 200-250 आमच्याकडे लेबर वर्क आहे. व्हेरी टीम एकदम चांगली, गुड. एकदम चांगली टीम आहे. मग असं विचारायचं होतं की जेव्हा पहिला इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट तुम्ही केलात, हो. जो स्वतःचा वैयक्तिक असा हो. जॉब सोडून, तर त्याच्यानंतर तेव्हाचा अनुभव कसा होता? कारण तेव्हा जबाबदारी आपल्यावर पूर्ण असते, थोडं दडपण असतं. तर बरोबर आहे. तेव्हाची काही आठवण पहिल्या प्रोजेक्टची? कसा मिळाला प्रोजेक्ट? सर, प्रोजेक्ट असा मिळाला. आमचे जे कॉन्टॅक्ट होते वडिलांचे, ते वडिलांचे कॉन्टॅक्ट म्हणजे आता ज्या मालकाकडे आम्ही 20 वर्षापासून काम करतोय, तर आम्ही त्यांना, आता मी आल्याबद्दल मी त्यांच्याशी बसलो सोबत आणि मालकांना सांगितलं का आपण, आमचे वडील तुमच्याकडे 20 वर्षापासून काम करताय, जसं करताय, आता पुढचे प्रोजेक्ट आम्हाला डायरेक्ट विथ मटेरियल द्या, विथ मटेरियल मी सांभाळून घेईल. आणि त्यांना जे आपल्याकडून अपेक्षा होती ते मी पूर्ण करून दिली. टेक्निकल, प्रॅक्टिकल आणि सगळ्या गोष्टी मी क्लिअर आहे, म्हणून त्यांना आमच्यावर जास्त कॉन्फिडन्स वडिलांवर होताच. पण कॉन्फिडन्स त्यांना कशावरती आला, कारण की मला टेक्निकल आणि प्रॅक्टिकल नॉलेज फुल जास्त असल्यामुळे, म्हणजे 100% असल्यामुळे मी त्यांना पूर्ण क्लिअर करून दिलं जे त्यांना तुट्या होत्या. तर त्यांनी आम्हाला डायरेक्ट विथ मटेरियल काम देण्यास सुरुवात केली. मग ते असं असं करत पहिला मी विथ मटेरियल प्रोजेक्ट घेतला. त्याच्यात मला एवढं कॉन्फिडन्स हाय होतं, कारण की याला एकदम चांगल्यापैकी करायचंय. आणि ते चांगल्यापैकी भगवानचे पण आशीर्वाद होता, ते चांगलं झालं. आणि त्याच्यानंतर सर एकदम चांगलं आम्हाला प्रोजेक्ट भेटले, मोठे मोठे प्रोजेक्ट भेटले. आमची ऍडव्हर्टाईज चांगली झाली.
मार्केटमध्ये, तर त्याबद्दल आम्हाला एक त्या दिवसानंतर मागे ओढायचं तर क्षणच आलं नाही आम्हाला. वा वा, क्या बात. आता येऊया या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही याच्यात बघितलं असेल, यामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे. तुम्ही आता म्हणला 100-150 लेबर हो सोबत काम करतात, त्याच्यातले काही अनस्किल्ड पण लेबर असतील. हो. तर अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं, किंवा तुम्ही ती कशी परिस्थिती हाताळता सगळी साईटवर? सर, माझ्या अनुभवानुसार आहे ना, आपल्या लेबर वर्करमध्ये 3 टाईपचे लेबर आहेत. एक लेबर असा आहे का त्याच्या स्किल्ड आहे पण काम करण्याची इच्छा कमी आहे. एक दुसरी कॅटेगरी अशी आहे का त्याच्यात काम करायची इच्छा आहे पण स्किल्ड नाही सर. आणि तिसरी कॅटेगरी अशी सर, ज्याच्यात स्किल्ड पण आहे आणि काम करायची इच्छा पण आहे, इच्छाशक्ती पण आहे. तर आम्हाला जे हँडलिंग म्हणतात, आम्ही जे हँडलिंग करतो लेबरांसोबत, जे आम्ही हँडलिंग आता प्रॅक्टिकल साईटवरती करतो आम्ही, तर आम्ही कसं करतो सर का आम्ही जे आमचे जे स्किल्ड आणि काम करायची इच्छा दोघं असे लेबर जे आहेत ना, त्यांना आम्ही एककडे काढतो आणि त्यांच्या सोबत आम्ही जे काम करायची जी इच्छा आहे पण स्किल्ड नाही त्यांना जोडतो आम्ही. तर त्याच्यामधून आहे ना सर, चांगले लेबर आमचे तयार होतात. आणि हे जी कॅटेगरी आहे, जे ज्यांच्याकडे स्किल्ड आहे पण काम करायची इच्छा नाही, याला सर आम्ही कॅन्सरचा आधार म्हणतो. कारण की हे कुठे पण गेले तर हे काम बिघाडतील. म्हणजे यांना कुठे पण टाका तुम्ही, हे पूर्ण प्रोजेक्ट खराब करतील. तर यांना ओळखणं फार गरजेचं आहे आपल्या साईटवरती. यांना जर आपण ओळखून घेतलं का हे स्किल्ड आहे पण काम करायची इच्छा नाहीये, तर हे पूर्ण स्किल्डला ते पूर्ण साईडला तुमचं खराब करणार. बरोबर. नाही, फार महत्वाचं क्लासिफिकेशन सांगितलं तुम्ही लेबरच्या बाबतीतला. आणखीन एक प्रश्न आहे, तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये काम करता म्हणून, की बऱ्याचदा तुम्ही कस्टमरकडनं एक वाक्य ऐकलं असेल, ते म्हणजे आमचं बजेट थोडं कमी आहे आणि एवढ्याच बजेटमध्ये आता आम्हाला प्रोजेक्ट बसवून द्या. तर अशा वेळेला तुम्ही बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा बॅलन्स कसं करता? सर कसं आहे, बजेट जे आहे ना, हा फार महत्वाचा विषय आहे. आजकाल तर बजेटवरती फार कंस्ट्रक्शन मध्ये चुक्या आणि त्रुट्या होतात सध्या, आणि ते आम्ही बघतो. सर कसं आहे, आता बजेट जर नसला तर त्यांच्याकडून आम्ही आयटम ठरवून घेतो आणि त्यांना ते काही आयटम आम्ही मायनस स्किप करायला लावतो. कारण की काम खराब करून पूर्ण आयटम घेणे हा फार खराब आहे आणि आमच्यासाठी पण खराब आहे. कारण की पुढे काम आमची पण ओळख त्या कामावरतीच आहे. म्हणून आम्ही काय करतो का, तुमचे जर हे आयटम आहे, फ्लोरिंग आयटम आहे, फ्लोरिंगला तुम्ही या पद्धतीची टाईल सिलेक्ट करणार, विंडो कशी लावणार, हे दरवाजे कशी लावणार, याच्यावरती आम्ही त्यांच्याशी बोलतो आणि ते क्लिअर करूनच पुढे येतो मग बजेटच्या नुसार. एक्झॅक्टली. एक प्रश्न पुढचा असा आहे, वेगळा याच्यापेक्षा, ते म्हणजे तुम्ही मूळचे जळगाव मधले आहात, आता इंजिनिअरिंग फील्डमध्ये इतकं काम करताय, तर जळगावच्या विकासाचं विजन एक इंजिनियर म्हणून असं तुम्हाला जर विचारलं तुमच्या नजरेतून, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात किंवा कुठली क्षेत्र येतात ज्या सेक्टरवर आता काम करण्याची गरज आहे, जर आपल्याला जळगावला पुढच्या 10-15 वर्षात पुण्या मुंबई सारखं पुढे न्यायचं असेल, जळगाव पण आपल्याला असं काय म्हणतो डेव्हलप सिटी बघायची असेल, तर कुठल्या फील्डवर आता काम करण्याची गरज आहे? सर आता जर जळगावला डेव्हलप पुण्या मुंबई सारखं पुढे जायचंय, तर सगळ्यात पहिले लेबरांचा विषय हा फार गंभीर आहे. लेबर अरेंज करणे, आणि दुसरं हे जे RMC आता नवीन जे RMC येते, हे नवीन गोष्टी येतात, याला आपल्या वर्किंग एरियात वर्किंग हॉरमध्ये आणावं लागेल. आणि याच्यासाठी आपल्याला पूर्ण जे जळगावकर लोक आहे आणि सगळे जळगाव जिल्ह्याचं आहे, त्यांना आपल्याला त्यांची मानसिक म्हणजे त्यांना आपल्याला कळवावं लागेल ह्या गोष्टी नवीन जे आल्या आहेत मार्केटमध्ये. तर याला फॉलो करल्याशिवाय पुढे आपण जाणार नाही. आणि लोकांना असं गैरसमज असते की RMC आपण करतो तर त्याच्यात फ्लायचा वापर असतो, सिमेंट आपल्याला दिसत नाही, सगळ्या गोष्टी. तर ह्या गोष्टी पण फार महत्वाच्या आहे. तर अशा एजन्सी जे RMC प्रोव्हाइड आपल्याला करतायत, हे चांगल्या एजन्सी आणि चांगल्या प्रकारचं कॉन्क्रीट, चांगल्या प्रकारचं मटेरियल, ह्या एजन्सींची पण आपल्याला कमतरता आहे जळगावला, हे पूर्ण व्हायला पाहिजे. आणि दुसरं, सगळ्यांना हे नवीन जे ऍक्सेसरीज येते, कारण की माणसांवर अवलंबून राहून कंस्ट्रक्शन पुढे जाणारच नाही. आपल्याला हे नवीन जे आलेले आहेत यांच्यामध्ये जावं लागेल, तेव्हाच आपण पुढे जाऊ शकतो. पण आता तुम्ही लेबरचा विषय सांगितला जो फार गंभीर आहे, तर मग तुम्हाला काय वाटतं, शासनानं काय पावलं उचलू शकतं, शासन काय करायला पाहिजेत जेणेकरून या मुद्द्यावर अजून थोडीशी मदत होईल आपल्याला?
शासनाकडून हा जे का जास्तीत जास्त लेबर हे याच्यात बंदी व्हायला पाहिजे. बरोबर. आणि हे शासनाने जर बंद केलं तर आपल्याला लेबरांना स्किल तयार होईल. कारण की स्किल तेव्हाच तयार होईल तेव्हा लेबरला गरज असेल. आणि लेबर आता त्याला 2 टाइम जेवण भेटून जातोय, सगळं होऊन जातोय फुकटात, तर लेबर स्किल तयार होत नाहीये. बरोबर. लेबर जागरूक होत नाहीये कामाविषयी. आणि जर लेबर कामाविषयी जागरूक झाला तर पुढे मागे त्याची तरक्की होणार आहे. बरोबर. तो जर एक जागावरती बसून राहिला, स्टेबल राहिला, तो हालचालमध्ये नसला तर त्याचीच परेशानी वाढणार आहे. हे समजायला पाहिजे सगळं. अगदी बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? म्हणजे चांगल्या स्टील मध्ये काय असलं पाहिजे गोष्टी, असं तुम्हाला वाटतं? आम्हाला असं वाटतं सर का चांगल्या स्टीलमध्ये पहिले तर लवचिकपणा असला पाहिजे. बेंडिंगला त्रास म्हणजे बेंडिंग प्रॉपर व्हायला पाहिजे. काही काही हार्ड असले स्टील तर ते बेंडिंगला त्रास होतो आपल्याला, आणि ते हार्डनेस म्हणजे ते धोक्याचा विषय आहे स्टीलमध्ये. एक तो माझ्या हिशोबाने ते आहे. बस दुसरं काय, हे महत्वाचे पॉइंट आहेत. आणि आयकॉन स्टील तुम्ही यापूर्वी कधी वापरलंय का कुठल्या प्रोजेक्ट मध्ये? भरपूर प्रोजेक्ट केले सर. आयकॉन सोबत भरपूर काम केलेलं आहे. ओके. तर कसा आहे तुमचा अनुभव त्यांच्या कॉस्ट साठी, त्यांच्या सर्व्हिस साठी, प्रॉडक्ट बद्दल? सर आयकॉन साठी अनुभव जो आलेला आहे आतापर्यंत तो चांगलाच आलेला आहे. पहिले असं होतं का पहिले आम्ही प्रोजेक्ट घ्यायचे वडिलांसोबत, तर पहिले आम्ही विथ मटेरियल कामांना त्यांना लिहून द्यायचं, रजुरी वापरणार, पोलाद वापरणार, तर आयकॉन वापरणार. तर ह्या गोष्टी ना पहिले रजुरी चालत होते, रजुरी पोलाद हे ते. पण आता लोक जागरूक झाले. आता लोकांना सगळ्या गोष्टी समजायला लागल्यात. जास्त तर सिटीमध्ये, गावात आहे थोडंफार प्रमाण अजून का हे वापरा, पोलाद वापरा, हे वापरा. पण आयकॉनने जे आता हे मागच्या वर्षात जे प्रगती केलेली आहे आणि जे त्याने नाव बनवलेलं आहे हे सगळ्यांना माहीतच आहे. आणि चांगल्यापैकी आयकॉनने काम केलेलं आहे. आणि आम्ही पण आता कॉन्फिडन्सने आयकॉन स्टील, आता आम्ही नवीन प्रोजेक्टला घेतो तर आयकॉन स्टील आम्ही डायरेक्टली सांगतो का आम्ही आयकॉन वापरणार, आम्ही हे वापरणार. तर आयकॉन वापरण्यावरती पण जे लोकांचे ऑब्जेक्शन होते ते फार कमी झालेले आहेत. म्हणजे लोक जागरूक झालेले आहेत. आणि आपल्यासारखे जे कॉन्ट्रॅक्टर आहे, इंजिनियर आहेत, यांनी लोकांचे गैरसमज दूर केलेली आहे. आणि आयकॉन सोबत जे काम झालेलं आहे अति उत्कृष्ट काम झालेलं आहे आतापर्यंत. अनुभव पण लोकांच्या समोर आलेले आहेत. म्हणून आयकॉन आता एक ब्रँड झालेला आहे असं आपल्याला सांगायला निश्चितपणे काही आपल्याला हे होत नाही. बरोबर, काही शंका नाही याच्यात. काही शंका नाही. आणि तुमच्यासारखे त्याचे आयकॉन आहेत की जे वापरतात आणि तुम्हालाही त्याची हे कळलेली क्वालिटी. आता अगदी शेवटचा प्रश्न, ते म्हणजे तुम्हाला स्वतःला 10 वर्षाचा अनुभव आहे, वडिलांचा ऍड केला तर 50 वर्षाचा अनुभव आहे. तर मग येणाऱ्या या क्षेत्रात जे आता तरुण इंजिनियर्स येत आहेत, ज्यांचं पहिलं पाऊल आहे या क्षेत्रातलं, सिव्हिल इंजिनियर्स येत आहेत, त्यांना तुम्ही एक मित्र म्हणून काय सल्ला द्याल? मी हीच सल्ला देईल का एक सिव्हिल इंजिनियर जर समोर आलं ते एक हार्डवर्क जाणवतं, हार्डवर्क आहे. पण आम्ही आमचा जर अनुभव हे सांगितलं तर आम्हाला हा हार्डवर्क मध्ये कसं, आम्हाला एक प्रत्येक सकाळ आमच्यासाठी चॅलेंजिंग आहे. आणि हे चॅलेंज पूर्ण करता करता आमची संध्याकाळ कशी होते हे आम्हाला माहीतच पडत नाही. त्याच्यात हार्डवर्क जो आहे आम्हाला जाणवतच नाही. कारण की याच्यात जर मन तुम्ही टाकलं सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये तर इतकी इंटरेस्टिंग फील्ड आहे. तर मला तर ह्या फील्डच्या ऐवजी दुसरी फील्ड शक्यच नव्हतं. म्हणजे मला एक भान पण आलं नाही की दुसरी फील्ड आपण घ्यायची. कारण की हे इतकी इंटरेस्टिंग फील्ड आहे. फक्त तुम्हाला एक पाहिजे का तुम्हाला याच्यात मन तुमचं लागून वर्क करा. अतिशय चांगली फील्ड आहे. आणि याच्यात जर तुम्ही हार्ड वर्क केला तर तुम्हाला हार्ड वर्क जाणवणार नाही. आणि तुम्हाला इंटरेस्ट एवढा वाढून जाईल का तुम्हाला रात्री तुम्ही झोपणार तरी तुमच्या मनात याचे क्वेश्चन सॉल्व्ह करायला, आणि जे दिवसात तुम्ही याचे जे फील्ड आहे हे याचे जे चॅलेंजेस आहे हे सॉल्व्ह करायला जे तुम्हाला तुमचा माइंड क्रिएटिव्हिटी तुमची येईल अनुभवानुसार, तर त्याच्यात तुम्हाला एकदम चांगलं अनुभव येईल. क्या बात आहे. सो हे होते इंजिनियर नफीस पटेलजी, आणि त्यांनी फार महत्त्वाचं सांगितलं ते म्हणजे तुमचं जर त्या क्षेत्रात नुसतं काम करून उपयोग नाही, तुमचं प्रेम असलं पाहिजे त्याच्यावर. मनापासून तुम्ही काम केलं तर तुम्हाला अजून अजून गोष्टी कळत जातील, तुम्ही अजून अजून चांगलं काम करत जाल. आणि जेव्हा चांगलं काम कराल तेव्हा अजून तुम्हाला काम मिळेल आणि तुमची पर्यायानं प्रगती होईल. पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार की तुम्ही आलात. आणि भविष्यात सुद्धा अशाच उत्तम उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.